तर चला विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. 10वी नंतर जर तुम्ही करिअर अकॅडमी लावायचा विचार करतायत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे. 10वी नंतर जर तुम्ही विचार करतायत की आपण आता काय करावं, अकॅडमी लावावं. अकॅडमी कशाची? जे सैन्य दल भरतीसाठी जे अकॅडमी असतात, आता खूप ट्रेंड मध्ये चालू आहे अकॅडमी लावायची. 10वी नंतर मी भरपूर स्कूल्स मध्ये गेलो, 10वी नंतर काय करायचं, अकॅडमी लावायची. 10वी नंतर काय करायचं, अकॅडमी लावायची. सैन्य दलात जायचं, अकॅडमी लावायची. वायुदलात जायचं, अकॅडमी लावायची. तर ह्या अकॅडमी मध्ये तुम्हाला काय काय प्रशिक्षण दिलं जातात, आणि त्याचबरोबर अकॅडमी मध्ये तुम्ही गेलात तर तुम्ही कोणत्या कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात, हे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या आज सांगणार आहेत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि तुमचाही मित्र, मैत्रीण, जे कोणी नातेवाईक, जे कोणी असेल, ज्यांना 10वी नंतर अकॅडमी लावायची इच्छा असेल आणि त्याचबरोबर त्यांना काही सैन्य दलात जाण्याची इच्छा असेल, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. त्यांच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ ठरणार आहे. तुम्हाला अकॅडमीत जाण्यासाठी किती हाईट लागते, काय वय लागतं, काय तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात, काय अभ्यास करावा लागतो, कोणत्या कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात, हे व्यवस्थितरित्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. आणि जर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही अजून, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. तर आपण आपल्या मुद्द्याला सुरुवात करणार आहोत. पहिला तर 10वी नंतर सैन्यात जाण्यासाठी बेस्ट करिअर ऑप्शन सर्वात अगोदर आहे सैनिक जीडी सॉरी. तर सैनिक जीडी मध्ये जाण्यासाठी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे. पण 10वी पासला तुम्ही काय असतात, 16 वर्षाचे असतात. तर 10वी पास म्हणजे काय, हे फक्त काय एज्युकेशन आहेत. पण तुम्हाला वय किती लागतं, 17.5 लागतं. 10वी झाल्या झाल्या तुम्ही एक्झाम देऊ शकत नाही. हा भ्रम तुमच्या मनातून टाळून टाका. तर 10वी पास नंतर तुम्ही अभ्यास सुरू करा. 17.5 वय झालं म्हणजे 12वी वर अपेअर असताना तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात आणि तेव्हा तुम्ही भरती होऊ शकतात. नाहीतर मीही भरतीला गेलो होतो, माझाही काय होतं, असाच विश्वास होता की 10वी नंतर पहिलेच काय करू आपण, 6 महिने खूप अभ्यास करून 6 महिन्यानंतर सैन्य दलात होऊन जाऊ. पण 17.5 वयाची ही अट असते. त्याच्यासाठी 17.5 वय असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर फिजिकल. आता याला काय काय असतं, याला असतात फिजिकल. फिजिकल म्हणजे काय, ग्राउंड असतात. ग्राउंड द्यावं लागतं. 1600 मीटर रनिंग असते. त्याच्यानंतर रिटर्न पेपर असतो. किती रिटर्न असतो, आता रिटर्न पेपर म्हणजे लेखी म्हणतो आपण त्याला, बरोबर. याला गोळाफेक वगैरे नसतं, ते पोलीस भरतीत असतं. याला काय असतात, रनिंग असते 1600 किलोमीटर जवळपास 5 मिनिटात. काय 5 मिनिटात करणं आवश्यक असतं, कारण की 5 मिनिटाचा टाइम असतो. 10 पुलअप्स असतात. पुलअप्स आपण जे असे करतो ना, ते पुलअप्स असतात. किती असतात, 10. आणि हाईट असते 160 सेंटीमीटर, म्हणजे 156 पासून तर 160 सेंटीमीटर. आता वेगवेगळ्या भरत्या असतात, त्याच्यात टीए वगैरे खूप साऱ्या भरत्या असतात. त्याच्यासाठी थोडासा हाईट मागे पुढे फ्लक्च्युएट होऊ शकते. पण 160 हाईट असले तर तुम्ही त्या भरतीसाठी अपेअर होऊ शकतात. आता ही काय सैनिक जीडीची भरती, सैनिक जीडी. तर जीडी म्हणजे काय, जनरल ड्युटी. आता जनरल ड्युटी मध्ये तुम्हाला काही असं डायरेक्टली आपल्याला एका पदावर नाही बसवत. सैनिक जीडी म्हणजे एक साधारण सैनिक म्हणून आपल्याला ती नोकरी असते. आता त्याच्यानंतर आपल्याला असते बीएसएफ. बीएसएफ म्हणजे काय, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. त्याच्यामध्ये काय असतात, ट्रेड्समन असतात. वेगवेगळे ट्रेड असतात. ट्रेड म्हणजे काय, तर ते काय, काही पद 10वी साठी असतात, काही पद 8वी पास साठी असतात. आता ट्रेड्स कसे असतात, तुम्हाला ट्रेड जाणून घ्या. 10वी नंतर कोणत्याही प्रकारची आपल्याला व्यवस्थित एकदम आपल्या मनासारखी डायरेक्ट गन्स घेऊन ड्युटी आपल्याला भेटत नाही. हा भ्रम तुमच्या मनातून टाळून टाकायचा आहे. ते केव्हा भेटेल, त्याच्यासाठी जीडी साठी आपण जर तुम्ही ट्रेड्समन साठी अप्लाय केलं तर तुम्हाला काय, कुक आहे, टेलर आहेत. कुक म्हणजे काय, जे स्वयंपाक बनवतात सैन्य लोकांसाठी. त्याच्यानंतर टेलर आहेत, टेलर कपडे शिवणारा. वॉशरमॅन, कपडे धुणारा. मेस स्टाफ, जे सर्विंग करतात मेस मध्ये ते. नाहीतर आता याच्यासाठी पण, हे ट्रेड्समन बनण्यासाठी पण तुम्हाला काय असतात, फिजिकल असते, तुम्हाला ग्राउंड द्यावं लागतं, रिटर्न असते आणि ट्रेड टेस्ट असते. ट्रेड टेस्ट म्हणजे काय, त्यांना बनवून दाखवावं लागतं, करून दाखवावं लागतं, सादर करून दाखवावं लागतं. तेव्हा ते काय करतात, आपल्याला तिथे घेतात, म्हणजे पात्र करतात. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. तुम्हाला शेवटला सर्व काही कोणतीही भरती असू द्या, त्याच्यासाठी 4-5 स्टेजेस असतात, हे मी तुम्हाला शेवटी नक्की सांगणार आहे. त्याच्यानंतर नेव्ही. आता नेव्हीत खूप चांगला बेटरमेंट ऑप्शन आहेत. नेव्हीत काय करायचं, नेव्हीत 10वी पास झालेल्या लोकांसाठी काय असतात, एमआर असतात. काय असतात, एमआर. एमआर ही
पोस्ट असते 10वी पास झालेल्या याच्यासाठी. आणि ट्रेड्स काय असतात, ट्रेड सेमच, कुक, वॉशरमन, टेलर, अजून जे काही असेल मेस स्टाफ, हे काय आहेत याच्यासाठी पण काय ट्रेड्समन मध्ये हे सगळे ट्रेड्स नेव्हीसाठी पण आहेत. आपल्या याच्यामध्ये नेव्हीमध्ये पण हे काय सर्व काही करिअर ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर आता जे 12th पास असतात त्यांना असतात SSR, आणि जे ग्रॅज्युएशन मध्ये असतात त्यांना असतात AA. तर ह्या सर्व गोष्टीत काय आहेत तिकडे तुम्हाला अवेलेबल असतात, बरोबर. आता त्याच्याच नंतर तुम्हाला पुढे आहेत कोस्ट गार्ड, नेव्ही, जीडी. म्हणजे कोस्ट गार्ड जे काही समुद्र तलावर काम करत असतात त्यांच्यासाठी कोस्ट गार्ड असतात. जीडी जनरल ड्युटी, बरोबर. तर त्याच्यामध्ये 10वी आणि 12वी पासवर ह्या तुम्हाला एक्झाम्स देता येतात. कोस्ट गार्ड सिक्युरिटी वर्क. आता सिक्युरिटी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, अंगरक्षक जे रक्षक करतात त्या कोस्टची, त्याच्यासाठी ती ड्युटी असते तुम्हाला, कोस्ट गार्ड त्याला म्हणतात. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यात बघायला मिळतात. नेव्हीत जायला तुम्हाला प्रोत्साहन करू शकतात. आता कोस्ट गार्ड ड्युटी, बरोबर. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची आता गाजलेली स्कीम म्हणजे अग्निवीर स्कीम. अग्निवीर स्कीम नेमकं काय? इंडियन आर्म फोर्सेस अग्निपथ स्कीम. ज्या अग्निपथ स्कीमद्वारे हे राबवले गेलंय त्याला म्हणतात अग्निवीर. तर अग्निवीर सैन्य दलात भरती व्हायचे तर काय, तर अंतर्गत अग्निवीर आहे. म्हणजे इंडियन आर्म फोर्सेस अग्निपथ स्कीम द्वारे राबवल्या गेणाऱ्या अंतर्गत काय आहेत अग्निवीर. तर 4 वर्षासाठी तुम्हाला काय ती नोकरी दिल्या जाते. त्याच्यासाठी तुम्हाला तेच सेम ग्राउंडही सेम, रिटर्नही सेम, सर्व गोष्टी त्या असतातच. त्याच्यासाठी नोकरीची संधी जर 4 वर्षात तुम्ही चांगली कामगिरी करतायत तर त्याच्यानंतर तुम्हाला ही नोकरीची संधी मिळू शकते. म्हणजे त्याच्यानंतरही तुम्ही काय करू शकतात, ती नोकरी प्राप्त करू शकतात, नाही तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी नोकरी मिळू शकते. पण ह्या 4 वर्षात तुमचा परफॉर्मन्स चांगला असायला हवा आणि तुम्ही चांगल्या काहीतरी पद्धतीत युजफुल त्यांना वाटायला हवेत. अग्निपथ स्कीम आहेत. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय भरती प्रक्रिया, तर भरतीची प्रक्रिया नेमकं कशी असते. सर्वात पहिले ऑनलाईन फॉर्म्स निघतात, जागा निघतात. ऑनलाईन फॉर्म्स निघाले त्याच्यानंतर काय निघतं, त्याच्यानंतर तुमचं असतं फिजिकल. आता जे BSF आहेत, MSF आहेत, काही काही फिजिकल्स कसे असतात 5 किलोमीटर रनिंग असते, 5 किलोमीटर रनिंग असते. काही काही फिजिकल कसे असतात 1.6 किलोमीटर असतात, म्हणजे 1600 म्हणतात ना, तर ती असते. त्याच वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे स्कीम्स असतात, बरोबर. आता तुम्हाला जर याच्यातही अजून काही एक्स्ट्रा माहिती लागली तर तुम्ही मला संपर्क साधू शकतात. मी तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही मला म्हणजे तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता. त्याच्यानंतर रिटर्न टेस्ट असते. रिटर्न म्हणजे लेखी परीक्षा. आता लेखी परीक्षाचं तुम्ही खूप सारे अकॅडमीज मधून प्रशिक्षण घेतात. त्याच्याच नंतर काय तुम्हाला अकॅडमीमध्ये सगळं प्रशिक्षण दिलं जातात, फिजिकल्स दिले जातात. या सर्व गोष्टी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातात. त्याच्यानंतर रिटर्न नंतर लेखी परीक्षेनंतर लेखी परीक्षेला खूप सारे राहतात, मॅथमॅटिक्स राहतात, बुद्धिमत्ता राहतात, GK असतं, पॉलिटी, हिस्ट्री, भरपूर साऱ्या त्याच्यात आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यानंतर मेडिकल. आता मेडिकल हे असतात पूर्ण फुल बॉडी चेकअप होत असतात. त्याच्यात आय साइट्स राहतात, त्याला चष्मा नको, त्याला आपल्याला तळपायही स्ट्रेट पडायला हवात, कुठे काही फ्रॅक्चर्स नको. परत त्याच्यात छातीही आपली बल करून फुगायला पाहिजेत. ते काहीतरी सेंटीमीटर मध्ये असतात आणि फुगून त्याला 5 सेंटीमीटर जास्त फुगवावं लागतील. अशा भरपूर तुम्हाला त्याच्यात अटी असतात. या सर्व अटीद्वारे तुम्ही त्याच्यात अकॅडमीत जातायत तर याच्या अगोदर तुम्ही चेक केला पाहिजेत की आपण याच्या सर्वात गोष्टीमध्ये परफेक्ट आहोत, तरच आपण या अकॅडमीमध्ये हे करून म्हणजे जाण्यासाठी पात्र ठराल. तर त्याच्यानंतर मेडिकल नंतर तुमचं असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं नंतर काय असतं, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजेत. तुम्हाला अगोदरच 10वी नंतर कोणते कोणते डॉक्युमेंट्स काढायचे हे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगून दिलेलं आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला कळेल की कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक असतात. त्याच्यानंतर तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या सर्व स्टेप झाल्या तर तुम्हाला येतात जॉईनिंग लेटर पोस्टद्वारे. जे पोस्टातून असतात ते येतात जॉईनिंग लेटर. तर जॉईनिंग लेटर आल्यावर तुम्हाला त्याच्यात पत्र असतं की तुम्हाला आता ह्या सैन्य दलात आम्ही काय केलेलं आहे, सामील करून घेतलेलं आहे, जॉईनिंग केलेली आहेत. आणि त्याच्यानंतर तुमची असते ट्रेनिंग. त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी भत्ता दिला जातो, त्याच्यानंतर त्याच्यावर ट्रेनिंग केल्या जाते. त्या सैन्य दलात तुम्हाला 10, 15, 17 हजार रुपये तुम्हाला काय दिलं भत्ता दिला जातो. मग त्याच्यानंतर तुम्ही 6-7 महिन्याची ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही काय करतात, त्या सैन्य दलात पात्र ठरतात आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटतात, ड्युटीवर पाठवलं जाते.
तुमची कुठेही जिथे पोस्टिंग आले तिथे तुम्हाला ड्युटी करावी लागते आणि तुमचं तुमचं कर्तव्य जे आहे ते तुम्हाला पार पाडावं लागतं भारतीय सैन्यासाठी. तर त्याच्यानंतर तुम्हाला मग ती ड्युटीसाठी अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला ती सॅलरी वगैरे तुमची जी ठरलेली आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या येत राहते. आता ह्या सर्व गोष्टी याच्यात आहेत. या सर्व गोष्टींमध्ये आपण फिट बसतोय का? तरच इथे ॲडमिशनला तुम्ही काय करा, पुढे अकॅडमी जाण्याचा विचार करा. कारण की कधी-कधी कसं होतं आपण घेऊन तर घेतो, मग नंतर आपल्याला अर्ध्यामधूनच कळतं की आपण याच्यासाठी पात्र ठरत नाहीयेत. मग आपल्याला ती अडचणी यायला सुरुवात होते. त्याच्या अगोदरच ह्या गोष्टी बघून घ्या आणि मग नंतर पुढे याच्यासाठी काय करा, प्रयत्न करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या अकॅडमीत जाण्याचं स्वप्न आहेत, जे काही बघतायत, जे सैन्यदलात जाण्याचं स्वप्न बघतायत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि याच्या व्यतिरिक्त काय-काय मार्ग आहेत सैन्यदलात जाण्याचे, हेही मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहेत. काहीही अडचण असली तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय भारत. थँक यू.